नमस्कार. जय गणेश. आपण व्यक्ती, त्यांच्या आयुष्यातील घटना आणि भविष्य याची आपण सांगड घालतोय मागील भागापासून. तर आज आपण अशी पत्रिका निवडली त्याच्यामध्ये संघर्ष आहे, संघर्षातून मिळणारं एक पद आहे आणि त्यातून त्यांचं पुढचं भविष्य याच्याविषयी आपण थोडंसं विश्लेषण करणार आहोत. ज्योतिषी विश्लेषण असणार आहे. तर आज सुरू करूयात. तर आपण आज श्रीमती सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची पत्रिका अभ्यासासाठी घेतलेली आहे. तर सुनेत्रा वहिनींची जन्मतारीख 18/10/1963. त्यांचा जन्म धाराशिव येथे झालेला आहे. त्यांची तूळ राशी येते, ही त्यांची तूळ राशीची कुंडली आहे, चार्ट आहे. आणि ही त्यांनी 31 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या पदाची शपथ घेतली, त्यावेळेची शपथविधी कुंडली आपण काढलेली. सर्वप्रथम बघूयात आपण त्याची तूळ रास येते. तूळ राशीचे व्यक्ती म्हणजे स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार करणारे हे तूळ राशीचे व्यक्ती असतात. दुसऱ्यांसाठी काही निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. नेहमी स्वतः दुसऱ्याचा विचार करणे हे तूळ राशीचे आपण एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणू शकतो. ही त्यांची तूळ राशीची चंद्रकुंडली आहे, राशी कुंडली. खूप इंटरेस्टिंग योग त्यांच्या पत्रिकेत तयार झालेले आहेत. तब्बल 5 ग्रह स्वराशीचे आहेत. कन्या राशीचा बुध आहे स्वराशीमध्ये, तूळ राशीचा शुक्र आहे स्वराशीमध्ये, वृश्चिक राशीचा मंगळ आहे स्वराशीचा, मकर राशीचा शनी आहे आणि मीन राशीचा गुरु आहे. हे 5 ग्रह, तब्बल 5 ग्रह स्वराशीमध्ये आहेत. हा दुर्मिळातला दुर्मिळ असा राजयोग आहे. तसेच रवी ग्रह हा तूळ राशीमध्ये नीच होतो, मात्र स्वराशी शुक्रामुळे हा नीच भंग पावलेला आहे. स्वराशीचा ग्रह जर असेल तर त्या घरात जर आपला एखादा ग्रह नीच असेल तो नीच भंग पावतो, तो त्याची नीच परिणाम देत नाही, उलट उच्च परिणाम देतो. तर हा नीच भंग राजयोग म्हणजे हे 5 ग्रह स्वराशीचे, तसेच नीच भंग राजयोग इतकी ही उत्तम अशी कुंडली आहे. तसेच राहू त्याच्या उच्च पदात आहे. मिथुन राशीमध्ये राहू उच्च होतो, केतू त्याच्या उच्च पदात आहे. म्हणजे एक आयडियल अशी त्याची कुंडली म्हणता येईल आपल्याला. ज्योतिष दृष्टीने अभ्यास करायचा झाला तर आयडियल अशी कुंडली आहे. स्वराशीच्या बुद्धामुळे उत्तम बुद्धिमत्ता असणार आहे. स्वराशीच्या शनी ग्रहामुळे संयम आणि निर्णय क्षमता, अचूक निर्णय क्षमता ही त्यांना भेटणार आहे. स्वराशीच्या गुरु आणि शुक्रामुळे त्यांना कठोर निर्णय आणि गुरुमुळे योग्य आणि कठोर निर्णय ते घेऊ शकणार आहेत. स्वराशीच्या मंगळामुळे शक्ती त्यांना अपसुकच त्यांच्यामध्ये आहे, कारण कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी हा मोठा निर्णय घेतला आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती भरपूर आहे. तर ही अशी त्याची तूळ राशीची कुंडली आहे आणि शपथविधी कुंडली आहे. इथे नीच भंग पावलेला रवी इथे अष्टमात आहे. अष्टम स्थानमध्ये आपण आधीच बोललेलो आहोत. अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी हे दर्शवतं अष्टम स्थान. तसेच या पत्रिकेत शुक्र, मंगळ, बुध जे स्वराशीचे होते इथं हे अष्टम स्थानात दिलेले आहेत. ह्या ज्या वेळेला त्यांची शपथविधी पार पडलेला आहे त्यावेळची कुंडलीमध्ये नीचभंग पावलेला रवी प्लस स्वराशीतले ग्रह हे अष्टम स्थानात गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना नो डाऊट पद प्रतिष्ठा मिळालेला आहे. मात्र त्यांना थोडी अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. हे अडथळे घरगुती असतील, कौटुंबिक असतील, राजकीय असतील, ह्या सगळ्यांचा त्यांना सामना करावा लागणार. नो डाऊट हे ह्यातून दिसून येते. मात्र इथे बघा, गुरु हा बुधाच्या राशीमध्ये, गुरु ग्रह हा बुधाच्या राशीमध्ये, गुरुच्या राशीमध्ये शनी आहे, गुरुच्या राशीमध्ये शनी आहे आणि शनीच्या राशीमध्ये बुध आहे. म्हणजे गुरु, शुक्र, शनी आणि बुध या 3 ग्रहांनी एकमेकांच्या राशीमध्ये एक परस्पर संबंध बनवलेला आहे. बुधवरून आपण बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य या गोष्टी बघतो. शनीवरून निर्णय क्षमता, न्याय निवाडा ह्या गोष्टी बघतो. गुरुवरून ज्ञान आणि सत्ता आपण बघतो.
या 3 गोष्टींचा संगम किंवा एक परस्पर संबंध इथे तयार झालेला आहे. त्यामुळे जरी इथं अडथळे अडचणी जरी असले तरी त्यांना एक संधी आहे. फक्त त्यांना निर्णय क्षमता त्यांची जी आहे ही योग्य घ्यावी लागणार, कारण त्याची तूळ राशी येते. तूळ राशीमध्ये व्यक्ती दुसऱ्यांदा विचार जास्त करतात, मात्र स्वराशीच्या ग्रहांमुळं त्यांचा निर्णय हा असा असणार आहे की भावना त्याच्या मनात राहतील पण निर्णय हा ते डोक्यानेच घेतील, कारण त्यांचा राहू उच्च झालेला आहे. कारण राहू हा अटॅचमेंट आणि केतू हा डिटॅचमेंट दाखवतो. राहू उच्च झाल्यामुळं त्यांचा निर्णय हा योग्यच असेल आणि त्याच निर्णयावरून त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल. मात्र ही आयडियल अशी कुंडली आहे, त्यांनी जर योग्य निर्णय घेतले का त्यांना 13/9/2030 पर्यंत बुधाची महादशा आहे. 13/9/2030 पर्यंत बुध घराची महादशा आहे. बुधवरून आपण बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, रणनीती, व्यवस्थापन या गोष्टी बघत असतो. त्यामुळे योग्य अशी महादशा त्यांना चालू आहे. त्यामुळं सर्वस्वी त्यांच्या निर्णयावरती त्यांचं पुढचं काय म्हणूया आपण राजकीय ते किती उंची गाठणार आहे हे ठरणार आहे. मात्र त्यांनी जर योग्य निर्णय घेतला, जन्म त्यांच्या बाजूने राहील आणि महाराष्ट्र राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री बघण्याची संधी त्यांच्यावर पण आपल्याला मिळू शकते. ते सर्वस्वी त्यांच्या एका निर्णयावरती सगळं डिपेंड राहणार आहे.